नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर 2 दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही, कारण की थोडी तब्येत ठीक नव्हती. तर छान अशी झाडांना फुलं आलेली आहेत, मेथी पण छान अशी फुटलेली आहे. त्यानंतर आम्ही गावात गेलेलो होतो 19 तारखेच्या आधी, म्हणजे मंगळवारी, आणि छान चौकामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं बघा स्थापना केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे. 7-8 दिवस आधीच कार्यक्रम चालू असतात, पण आमचं घर खूप लांब आहे ना, त्यामुळं मग मी काही ते संध्याकाळी पाहायला जात नाही. रात्री वेळपर्यंत कार्यक्रम असतात. मग त्या दिवशी जरासं गावात गेले होते. मग म्हणलं चला थोडंसं तुम्हाला दाखवूया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना, मला खूप अशी आवडते. ते साक्षातच आहेत का काय असं वाटतं. आणि त्यांचा जो पोशाख वगैरे असतो ना, तो रोजच्या रोज बहुतेक बदलतात, आणि खूप छान पोशाख पण त्यांचे इथं बनवून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला कशी वाटली मूर्ती तेही सांगा. तर घरी पण मग बघा, मी अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी अशा पद्धतीनं सजवलेलं आहे. आणि देवाच्या पुढंच इथं मी ह्यावेळी पूजा केलेली आहे. दरवेळी मी हॉलमध्ये करते, पण फरशा खूपच उकललेल्या असल्यामुळे चला म्हणलं इथं देवाऱ्यापाशी केलेले आहे. आणि हे बघा, तुमच्या दादांनी प्रयाग याचं हे कुंभामधलं पाणी आणलेलं आहे, आणि त्याची पण पूजा करून घेतली. आणि त्या दिवशीची पूर्ण पूजा अशी होती. सगळे पांढरे फुलं वगैरे मी इथं वाहिलेली आहेत. तर ही आहे बुधवारची मस्त अशी पूजा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची पण छान अशी इथं मी पूजा करून घेतलेली आहे. हार वगैरे सगळं घरातच केलेलं आहे. तर ह्या साड्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तर ही पाहू शकताय किती सुंदर आहे. आणि ही उंचीला जास्त आहे, कारण की ह्याला कट वर्क नसल्यामुळे ह्याची उंची छान अशी व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर तर ही सॉफ्ट लिलन मध्ये येते, आणि खूप अशी सुंदर आहे ही साडी. अशा प्रकारे मी ह्या 2 साड्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत. आता ह्याच्यावरचं पीस कट करते, ब्लाऊज शिवते, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा दिसतात साड्या, त्या मला सांगा तुम्ही. तर ही टाकून दाखवते मी तुम्हाला साडी अंगावरती. आणि ह्याचा ब्लाऊज पीस आहे, दाखवते. तर आहे ब्लाऊज पीस. तर ह्याला असे टसल्स आहे, इथं पाहू शकताय. हा पदर आहे. आणि हा आहे ब्लाऊज पीस. तर आता ब्लाऊज पीस काही टाकून दाखवत नाही, पण साडी मात्र टाकून दाखवते. तर ह्या दोन्ही साड्या मला खूप छान अशा आवडलेल्या आहेत, आणि आपल्या बजेटमध्ये आहेत. तर दोन्हीवरचे ब्लाऊज शिवते आणि तुम्हाला दाखवते. ब्लाऊज मी जास्त काही फॅन्सी शिवणार नाहीये, कारण की ह्या प्रोफेशनल साड्या आहेत. मग त्यामुळे ह्याच्यावरती असं जास्त झगमग किंवा असं जास्त वर्क किंवा जास्त असं फॅन्सी ब्लाऊज नाही शिवून चालत. साड्या ऑफिशियल साड्यांमध्ये मोडतात, त्यामुळे ह्याच्यावरती मी जे ब्लाऊज आहेत ते सिंपल सोबर शिवणार आहे. जास्त काही डिझाईन नाही, काही नाही, कारण की अशा साड्यांवर कसे ब्लाऊज छान दिसतात, झगमग वगैरे, त्याला जास्त पॅचवर्क वगैरे असं काहीच करायचं नाही. जेवढं सिंपल आपण ह्याच्यावरचे ब्लाऊज शिवू ना, तितक्या ह्या साड्या आहे ना ऑफिशियल अशा दिसतात. आमच्या इकडे उन्हाळा ते खूप असतोय, मला कायमच उन्हाळा जाणवते. तर मग त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं साड्या वापरते, आणि छान वाटतात. लिलन कापड म्हणतात कशाला, तर मला खूप आवडतात लिलनच्या साड्या, कपडे. आणि त्याला तेवढंच जपवायला पण लागते, आणि मी जपते पण.
तर साड्या आधीच आलेल्या होत्या पण मी दाखवल्या नव्हत्या, तर म्हटलं चला आता दाखवून घेऊया। आणि गुरुवारी मी शाबू केलेला आहे। साड्या मी एका दादाकडून मागवलेल्या आहेत आणि त्याच्याकडे खूप छान अशा साड्या मिळतात। मी तुम्हाला कधीतरी एका व्हिडिओमध्ये नक्की त्याचं नाव वगैरे सगळं सांगेन, काही जणांना माहीत पण असेल। तर म्हटलं चला आज साड्या दाखवूया। आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पण शिवून झालेलं नाही आहे माझा, अजून एकच ब्लाऊज शिवून झालेला आहे, तो तुम्हाला पुढं पाहायला भेटेल। कारण की आहे ना थोडंसं गिरायकांचं पण ब्लाऊज शिवायचे होते, मग ते शिवून घेतले। साड्यांना पिको फॉल पण करून द्यायचे होते, ते दिले। त्याचबरोबर आराध्याचा एक टॉप पण मी शिवलेला आहे, इथं तुम्ही पहा। तर ह्याला म्हटलं थोडंसं गळ्याला आपण वर्क करूया म्हणजे आणखीन छान दिसेल। तर हे कट पाईप आहेत, माझ्याकडं सिल्वरच्या नव्हत्या, गोल्डनच होत्या, मग म्हटलं जे आहे त्यामध्ये काम चालवून घेऊया। तर अशा पद्धतीने हे कट पाईप आहेत, तुम्ही पाहू शकता। जे आरी वर्क करतात त्यांना माहीत असेल। तर आता हे ना मी गळ्याभोवतणी लावून घेणार आहे आणि कशा पद्धतीने लावते ते तुम्हाला पण दाखवणार आहे। पण मी इथं सुईचा वापर करणार आहे, कारण की बघा पहिला काय असं आरी वर्क वगैरे जास्त नव्हतं, मग मी घरी माझ्याही ड्रेसला अशा पद्धतीनं करायचे। मग म्हटलं आता ती बैठकीला वगैरे जाते ना, आणि गुरुवारी पण तिला नवीन ड्रेस घालावा लागतोय, मग म्हटलं त्या दिवशी शाळेत वगैरे जाताना घालून गेल्यावर प्लेन छान दिसणार नाही, म्हणून थोडंसं म्हटलं आता आपण इथं वर्क करूया। म्हणताना तुम्हाला मग मी इथं दाखवत आहे। सुई कपड्यातून वर घेतल्यानंतर एक कट पाईप टाकायची, त्याच्यानंतर ती कट पाईप व्यवस्थित अशी फिट करून घ्यायची। नंतर दुसरी कट पाईप टाकायची, ती पण बघा पहिल्यांदा सुई खाली टाकायची आणि नंतर सुई त्याच्याच पाठीमागून घ्यायची आणि पुन्हा जी दुसरी कट पाईप घातलेली आहे त्यामध्ये अशी टाकून घ्यायची आहे सुई। त्यामुळं काय होतं, जे आपण पायपिंग लावणार आहे, जे वर्क करणार आहे ते अजिबात हालत नाही किंवा ते निसटत पण नाही। आणि पण ह्या कट पाईप लावताना आहे ना थोडंसं जपून लावायच्या, कारण की आहे ना बघा ह्याला खूप धार असते। इथं माझ्या पण त्या कट पाईप मी लावताना आहे ना धागा तुटला, मग पुन्हा मी धागा ओवून घेतला आहे आणि पहिल्यापासून तुम्हालाही पाहायला भेटेल की मी कशा पद्धतीने ही कट पाईप लावत आहे। तुम्ही जर अशा पद्धतीनं जर लावली ना तर तुम्हाला पण हे सहजच जमेल। ज्यांना कोणाला आरी वर्क येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं घरच्या घरी छोटं मोठं वर्क करून आपले ड्रेस ब्लाऊज छान असे आपण सुशोभित करू शकतोय आणि लुक पण आपला छान येतोय ब्लाऊजचा ड्रेसचा। तर हे कापड आहे ना मी तिला ब्लाऊज शिवण्यासाठी आणलेलं होतं, जेणेकरून सगळ्या साडीवर जाईल। पण परत विचार केला की मी तिला साडीवरचा असं तसं ब्लाऊज शिवलेलाच आहे, तर मग आपण ह्याचा टॉप शिवूया। तर 1 मीटर कापडामध्ये छान असा तिला जीन्सवरती टॉप झालेला आहे आणि तिनं तो घातलेला पण आहे, तिला पण खूप छान असा बसलेला आहे। आणि जे बाहीला तुम्ही कापड पाहताय ते आमच्या शेजारी एक भाभी आहेत, त्या ड्रेस शिवतात, तर त्यांच्याकडे खूप थोडंसं कातरण वगैरे असतं, तर मग मी त्यातून ह्याला मॅचिंग होईल असं कापड आणलं आणि ते इथं बाहीला मी वापरलेलं आहे। खूपच छोटीशी 3.5ची बाही असेल माझ्या मते, आणि मग मी अशी पद्धतीने केलेली आहे। आणि अशा पद्धतीनं बघा इथपर्यंत झालेले आहे आपला वर्क करून। आणि हे जे गोंडे आहेत ना मी ती कशी केले ते दाखवते। अशा प्रकारे मोठी कट पाईप असते आणि एक मोती इथं घेतलेला आहे गोल्डन कलरचा, तर तो आता आपल्याला लटकनसारखा इथं ओवून घ्यायचा आहे। त्यासाठी आधी मी कट पाईप टाकली, त्याच्यानंतर मोती बघा ढकलवायचा आणि त्या कट पाईपमधनं आपल्याला सुई घ्यायची आहे खाली डायरेक्ट, त्यामुळे आहे ना ते व्यवस्थित असे लटकन तयार होतात। तुम्ही ब्लाऊजच्या बाहीला किंवा ड्रेसच्या बाहीला सुद्धा अशा प्रकारे लटकन करू शकताय, खूप छान दिसतात। पण आराध्याला ते साईडला टोचलेलं वगैरे आवडत नाही, तर त्यामुळं मग मी इथं गळ्यालाच केलेलं आहे। आणि तिच्या मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना हा टॉप खूप आवडलेला आहे आणि टॉप पण अतिशय सुंदर असा झालेला आहे, पण ती काही व्हिडिओमध्ये आली नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला तिनं घातलेला दाखवलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने छान असं वर्क केलं। असंच मी दिवसभर काहीतरी छोटं मोठं काम करत असते, कधी कंटाळ येतं त्यावेळी मग एक झोप काढते छान अशी, आणि छान असा हा ड्रेस झालेला आहे। म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं की मी काय काय करत असते। तर अशा पद्धतीने ब्लाऊज पण शिवते,
असं ड्रेस टॉप पण शिवायला घेतलेले आहेत, बरेच दिवस झाले शिवले नव्हते। तर म्हणलं चला आपण आता मुलगी पण आपली 7वी 8वीला गेलेली आहे, तर आपण छान असे टॉप पण शिवूया। मला पण टॉप शिवलेला आहे, तिला पण शिवलेला आहे, तिला टॉप शिवलेला आहे बरं का, आणि मला पूर्णच ड्रेस शिवलेला आहे मी। आणि तुम्हाला कसा वाटला हा टॉप आणि त्याचबरोबर त्याच्यावरची डिझाईन। त्याच्यानंतर बघा तुळशीला दिवा लावून घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकताय खूप मोठा असं ह्याची वात झालेली आहे, आणि ज्यावेळी झाकण झाकलं त्यावेळी पूर्ण वात अशी जाते की काय असं वाटलं। पुन्हा मी ते झाकण काढलं आणि दिवा छान असा इथं प्रज्वलित झालेला आहे। असं कुणाकुणा बरोबर होते आणि असं का होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर संध्याकाळी बघा पुन्हा तुमच्या दादांनी असा फिरकीचा एक तांब्या आणलेला आहे, तांब्याचाच आहे तो, आणि ह्याच्यामध्ये पण ते कुंभातलंच पाणी आहे प्रयागमधलं। तर ते मग मी शुक्रवारी आहे ना असं पूजा केली त्याचीही छान, ते पूर्ण जो तांब्या आहे ना तो घासून व्यवस्थित असा देवाऱ्यावरती पुजलेला आहे, आणि त्याला फुलं आहेत ना मी संध्याकाळी वाहणार आहे सगळ्या देवांना, कारण की फुलं अजून त्यांनी आणली नव्हती। तर पुढं फुलं पण तुम्हाला पाहायला भेटतील। अशी शुक्रवारची पूजा होती, आणि ही 40 रुपयाची फुलं सोलापूरवरून येताना त्यांनी घेऊन आलेली आहेत। तर मी ते वेगळी करत आहे, पिवळी पांढरी झेंडूची, आणि थोडी फार काय कॅरी बॅगमध्ये चेपटली गेलेली आहे ते पण मग मी बाजूला करत आहे, कारण की जास्त पाणी वगैरे मारलेलं असते फुलांवरती, त्यामुळे मग आहे ना ती खराब होत असतात। मग ती बाजूला काढली खराब, आणि खराब काही जास्त निघतच नाहीत, कारण की ते लगेचच फुलं आणलेली होती ना त्यांनी। तर इकडं पाहू शकताय गुलाबाची तेन, आणि अशा पद्धतीनं मी हार पण एक करून घेतलेला आहे। तर 40 रुपयाची इतकी सारी फुलं येतात की त्याच्यामध्ये आपण 2-3 दिवस सहजच देवाला फुलं वाहू शकतोय। तर इकडं छान अशी गुलाबाची फुलं आहेत, जी रेग्युलरची फुलं असतात ना ती खाली ठेवल्यात, आणि ही क्यूट अशी छान गुलाब आहे ती वरती ठेवलेली आहेत। 2 पिवळी आलेली आहेत गुलाब, ती आपण स्वामींना वाहायची, आणि झेंडूची पण केशरी पिवळी अशी फुलं आलेली आहेत। आणि बघा थोडीशी जी खाली राहिलेली आहेत ना पाटीमध्ये, त्यातल्या चांगल्या मी पाकळ्या काढून घेणार आहे, जेणेकरून समईमध्ये खाली ताटामध्ये आपल्याला ते डेकोरेशनसाठी उपयोगी पडतात। तर इथं गुलाबाच्या पण पाकळ्या आहेत, तर नंतर पूजा केल्यावर तुम्हाला दिसेलच मी कशा पद्धतीनं ते ताटांमध्ये ना पाकळ्या टाकलेल्या आहेत समई भोवती आणि दिव्यामध्ये, आणि छान असे बघा वेगळे केलेले आहेत फुलं। आता संध्याकाळी कोणती वाहते देवाला माहिती नाही आहे, पण छान अशी खूप सारी फुलं आलेले आहेत। आणि हे मी ऑर्गनायझर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मागवलेलं होतं, त्यातले 2 ऑर्गनायझर भरलेले आहेत, इथं तुम्ही पाहू शकता। आता ते झाकून मी फ्रीजमध्ये ठेवते, आणि संध्याकाळी पूजा करताना ह्यातली फुलं वापरणार आहे, पण कोणती वापरणार आहे ते मला माहीत नाही। आणि आपल्या झाडाला आहे ना 3 गुलाबाची फुलं आलेली होती, ती पण मग मी इथं कट करून घेतलेली आहेत। त्याचबरोबर जास्वंदीची पण 2 फुलं आलेली आहेत, तर संध्याकाळी वैभवलक्ष्मीच्या पूजेला आपल्याला लागतात, त्यामुळं मग मी कॅरी बॅगमध्ये घालून ही ठेवलेली आहेत, आणि अशी छान संध्याकाळपर्यंत होती। तर ही संध्याकाळची माझी पूजा आहे वैभवलक्ष्मी व्रताची। तर अशा पद्धतीनं मी पूजा केलेली आहे, आणि अशी फुलं सगळी वाहून घेतलेली आहेत। तर तुम्हाला कशी वाटली आजची पूजा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा हा व्हिडिओ पण मिक्स असा आलेला आहे, 2-3 दिवस व्हिडिओ आलेला नाही आहे, त्यामुळे मग मी असा सगळा मिक्स व्हिडिओ टाकलेला आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी मी मुलांना पण पंचामृत केलेलं होतं, ते देवापासलं पंचामृत मुलांनी ह्यांनी घेतलेलं होतं, आणि मग मला जेवताना पुन्हा एकदा पंचामृत करून घेतलेलं आहे। साखर दूध घातलेले आहे यामध्ये, आणि 2 केळी, जास्त काय घातलेलं नाही आहे। तर पहिल्यांदा सगळी आहे ना मी साखर विरघळून घेतली, आणि त्याच्यानंतर मग इथं केळ टाकत आहे। तर केळीचं पूर्ण साल न काढताच बघा मी अशा पद्धतीनं केळ कट करते, जेणेकरून आहे ना ते केळ आहे ना पूर्ण आपल्या हाताला लागत नाही, आणि छान असं कट पण होते। तर पहिल्यापासूनच आम्ही अशा पद्धतीनं ते कट करतोय, आणि अशा पद्धतीनं माझं संध्याकाळचं हे जेवण। तर 2 चपाती, डाळीची आमटी आणि केळीचं शिकरण। तर हा बघा ब्लॅक साडीवरचा ब्लाऊज शिवून झालेला आहे।
प्रिन्स कट शिवलेला आहे, लांब बाह्या, पुढं व्ही आकार आहे आणि पाठीमागं पॅक गळा आहे आणि त्या साडीवर खूप सुंदर दिसणार आहे। तर तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज? मी ज्यावेळी साडी नेसेन त्यावेळी तुम्हाला दाखवेन। अजून साडीला फॉल लावलेला नाहीये कारण की तुमचे दादा थोडेसे बिझी आहेत, त्यामुळे मला फॉल आणून द्यायला कोणीच नसल्यामुळे साडीला फॉल लावायचा राहिलेला आहे। लावला की मी साडी नेसून नक्की दाखवेन। ब्लाऊज पण फिनिशिंग मध्ये शिवलेला आहे, ते मग तुम्हाला पुढे दाखवेन। आणि ह्याच्या बाहीला बघा थोडंसं इथं तुम्हाला जॉईंट दिसेल, कारण की आहे ना बघा इथं फिनिशिंग पण तुम्ही पाहू शकताय, कारण की बाहीला फुलं आहेत ना, मला ती वरच्या साईडलाच अशी आलेली घ्यायची होती, डिझाईन सगळी व्यवस्थित घ्यायची होती, त्यामुळं मग जोड आलेला आहे। साडीवरती फुलं वरच्या साईडला आहे, त्याचप्रमाणे मी ब्लाऊजवर पण फुलं सगळी वरच्या साईडनंच अशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं मग अशा पद्धतीनं जोड वगैरे द्यावा लागतो। तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून कोणी नवीन ताई, मावशी, दादा, मित्र असतील त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यामधलं ऑल घंटी सिलेक्ट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। बघा, सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे जात नाहीत, फक्त एकच बटन दाबायचं आहे आणि माझ्यासारख्या मराठी यूट्यूबरांना तुम्हाला पुढं न्यायचं आहे, तर मलाच नाही सगळ्यांनाच घेऊन चला, जेणेकरून नाही ना त्यांना खूप छान असा प्रतिसाद मिळेल आणि मलाही खूप छान असा प्रतिसाद मिळेल। तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया।